निवृत्तीनाथ महाराजांसोबत कीर्तनाला गेले आणि कीर्तन त्याच गावात गोपुशेठ नावाच्या भाऊजीच्याच गावात ठोळाला. इकडून भावाकडून उदास मनानं निघालेले, दिवसभर असाच घालवलाय. संध्याकाळी निवृत्तीनाथ महाराजांची भेट झाली आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या सोबत ठोळा गावी कीर्तनाला गेले. कीर्तनात टाळ घेऊन उभे राहिले आणि टाळ घेऊन उभं राहिलेले असताना, आता जुन्या काळातली मंदिरं थोडे गावाच्या बाहेर, आजूबाजूला साफसफाई नाही, एक विषारी साप आला आणि पाठीमागून येऊन महाराजांच्या पायाला दंश करून निघून गेला. पण कीर्तनात टाळ टेकावा कसा, कीर्तनात बसावं कसं, कीर्तनात आरडावं कसं, काहीतरी साप चावल्याची जाणीव नाही, काहीतरी चावून गेलंय. कीर्तन संपलं, निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांनी चेहरा पाहिला, जाणकार होते महाराज. अरे मोतीराम, तुला सर्पदंश झाला. जुन्या काळातली मंडळी हुशार होती. महादेवाचं मंदिर आजूबाजूला काहीतरी जडीबुटी मागवली, तिचा रस पिळला. एकतर महात्मा अधिकारी आणि त्यात औषधी प्रभावी, दोन्हीचा गुण आला आणि मोतीराम महाराजांना विषबाधा झाली नाही. बोला श्री संत मोतीराम महाराज की जय. मग आता जायचं कुठं? निवृत्तीनाथ महाराज म्हटले, चल लोहगावला माझ्यासोबत, तिथं आराम कर, मग सकाळी कुठं जायचं जा. निवृत्तीनाथ महाराजांचा फेटा घेतला, मागं चालत चालत लगबगीनं लोहगावी पोहोचले. परभणी जिल्ह्यामध्ये लोहगाव नावाचं प्रसिद्ध गाव आहे. तिथं लोहगावकरांचा फड आहे. झोपले, स्वप्न पडलं. संप्रदायातली स्वप्न खोटी होत नाही बरं, संप्रदायातली स्वप्न खरी होतात. आळंदीत दोघांना पडलेलं स्वप्न माहीत आहे ना आपल्याला. सिद्धोपंतांना स्वप्न पडलं, तुझी एकुलती एक कन्या तुझ्या दारात आलेल्या यात्रेकरूला दे, त्यांच्या पोटी आम्हाला जन्म घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंताच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, सिद्धोपंतांची एकुलती एक कन्या तू अंगीकार कर, आम्हाला तुमच्या पोटी जन्म घ्यायचा आहे. खरे झालेले स्वप्न आहेत हे सगळे. आपल्या स्वप्नांचा घोटाळा नाही सांगितलेला बरं. आपलं काय? ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल लया, स्वप्नीचे चेले जाईल लया, स्वप्नीचे चेले जाईल लया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल लया, स्वप्नीचे चेले जाईल लया, स्वप्नीचे चेले जाईल लया, स्वप्नीचे चेले जाईल लया. स्वप्नी निधान फावे ते चेलिया हरपे आघवे. स्वप्नीची अनेकता चेलिया नोहे. आणि आपले स्वप्न खरे झाले असते तर किती बरं झालं असतं बरं. आज मला स्वप्न पडलं होतं, आज सकाळी, सकाळची आजची गोष्ट आहे. मला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये मला 2 कोटीची लॉटरी लागली होती. आज काय झालं, आम्हाला प्रवास करायचा होता, इकडेच यायचं होतं. मग आम्ही सगळे सोबतच येणार होतो. मी आमचे हे जनक महाराज आहेत, आम्ही त्यांना रामाचे सासरे म्हणतो. आमच्याकडे तबलजी एक होते, त्यांचं नाव राम होतं. मी सांगायचो आमचे हे सासरे जावई आहेत. त्यांना म्हटलं, रात्री आता मी घरी उशिरा पोहोचेल, झोपायला उशीर होईल, सकाळी तुम्ही न चुकता मला 5 वाजता फोन करून उठवा, म्हणजे माझी आंघोळ देवपूजा सकाळचं उरकून मी 6ला तयार झालो पाहिजे. आपल्याला 6ला प्रवास सुरू करायचा आहे. घरी गेलो, गाढ झोपलो. 4:45च्या दरम्यान मला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये मला 2 कोटीची लॉटरी लागली.
मला आनंद झाला. मी तिकीट विक्रेत्याकडे गेलो, त्याला म्हटलं हे पहा मला लॉटरी लागली. तो म्हणला महाराज खूप बरं झालं वा, माझ्याकडून घेतलेल्या तिकिटाला आणि तुमच्यासारख्या पुण्यवान माणसाला लॉटरी लागली, मला आनंद झाला. मी म्हणलं आनंद झाला म्हणू नको, पैसे काढ. तो म्हणला माझ्याकडे जर 2 कोटी असते तर मी तिकीट कशाला विकले असते. म्हणलं मग कुठे असतात पैसे. तो म्हणला मुंबईला असतात, हेड ऑफिसला जावं लागेल. मी म्हणलं चल. तो म्हणला कशानं जायचं. म्हणलं वेडा आहेस का तू. कशानं म्हणजे 2 कोटी मिळालेत, विमानानं जाऊ म्हटलं. योगायोगानं आमचे सासरे मुंबईला राहतात. विमानात बसण्यापूर्वी सासऱ्याला फोन केला, 2 कोटीची लॉटरी लागली, गाडी घेऊन या आणि 2 सुटकेस घेऊन या, आपल्याला सुटकेस भरून पैसे न्यायचेत. सासरे हौसी महाराज मोठी गाडी घेऊन आले, 2 सुटकेस घेऊन आले. विमानतळाला मला घ्यायला उतरलो, त्यांच्या गाडीत बसलो, हेड ऑफिसला गेलो. त्यांनी म्हटले महाराज 2 कोटीची लॉटरी जरी लागली तरी पैसे तेवढे मिळत नसतात. 14% राज्याचा आणि 14% केंद्राचा GST वजा होत असतो. TDS कापून पैसे मिळतात. मी म्हणलं असं आहे का. मग 28 लाख म्हणजे 56 लाख वजा होतील. हो द्या म्हटलं. 1,44,00,000 तरी कुठं मिळणार आहेत, द्या म्हटलं मला. ते म्हणले मग काय RTGS करू, चेक देऊ. मी म्हणलं RTGS नाही, चेक नाही, कॅश पाहिजे आपल्याला. म्हणले चला बँकेत जाऊ. ते मुख्य मॅनेजर बँकेत माझ्यासोबत आले. बँकेमध्ये त्यांनी चेक दिला, बेरर चेक. मग त्या चेकचे पैसे 1,44,00,000 2 सुटकेस भरल्या. आता त्या सुटकेस घेऊन मॅनेजर साहेब उभे होते. त्या सुटकेस माझ्या हातात घ्यायच्या होत्या, तेवढ्यात यांचा फोन वाजला. मी गडबडीनं जागा झालो, उचललो. रामकृष्ण हरी. ते म्हटले महाराज उठलात का. मी म्हणलं समोर असता तर मोबाईल फेकून आणला असता. अरे 2 मिनिटं झोपू दिला असतं तर 1,44,00,000 घरी घेऊन आलो असतो. वरचे 4 लाख तुम्हाला दिले असते. ते म्हणले असं आहे का, झोपा की मग अजून थोडा वेळ. आता मला सांगा, मी 2 तासही झोपलो तरी ते 1,44,00,000 मिळतील का. बरं मिळालेच तर त्या पैशाचं डिझेल टाकून मला परळीवरनं इथपर्यंत येता येईल का. आपलं म्हणजे असले स्वप्न आहेत. बरं आहे, लॉटरी तरी लागते स्वप्नात. काही जणाच्या मागं तर कुत्रेच लागतात, हाड 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 म्हणतच उठतात. आपली स्वप्न असली आहेत. स्वप्नात काय यावं, स्वप्नात देव यावा, स्वप्नामध्ये संत यावेत, स्वप्नामध्ये भजन कीर्तन यावं, स्वप्नामध्ये तुकोबारायासारखा अनुग्रह व्हावा. अरे 2 स्वप्न पडले सिद्धोपंताला आणि विठ्ठलपंतांना. तर त्या 2 स्वप्नांचा परिणाम विठ्ठलपंत रुक्मिणी मातेचा विवाह झाला आणि त्या दाम्पत्याच्या पोटी विश्वाचा उद्धार करणारे 4 देव जन्माला आले. बोला श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्षला. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे बाई. सदाशिवाचा अवतार. 2 स्वप्नांचा परिणाम स्वामी निवृत्ती दातार पोटाला आले. 2 स्वप्नांचा परिणाम सखा माझा ज्ञानेश्वर पोटाला आले. 2 स्वप्नांचा परिणाम ब्रह्मा सोपान तो झाला आणि त्याच 2 स्वप्नांचा परिणाम आदिशक्ती मुक्ताबाई पोटाला आली. स्वप्न अशी असावीत. आमच्या मोतीराम महाराजांना स्वप्न पडलं. तुळशी वृंदावनाला माथा लावून झोपले होते. स्वप्नामध्ये साक्षात भगवान आले. रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मोतीहार. आणि स्वप्नामध्ये येऊन विठोबानं सांगितलं, मोतीराम तुझा भाग्योदय होणार आहे, तुझी भाग्यदशा पालटणार आहे. याच निवृत्ती नाथ महाराजांचे बंधू, याच लोहगावकर फडाचे अधिपती
याच लोहगावकर पवित्र घराण्याची परंपरा सांभाळणारे दत्तूबुवा यांना गुरु करून घे, यांच्याकडून तुळशीमाळा धारण करून घे, त्यांचा शिष्य हो. तुझ्या हातून मला मराठवाड्याचं कल्याण करायचं आहे. देव अदृश्य झाले. मोतीराम महाराज उठून बसले. काय झालं हे? देव स्वप्नामध्ये आले. जागा बदलली. दिवसभर कीर्तन भजन केलंय, ध्यानात तेच आहे म्हणून झालं असेल वाटलं. जागा बदलून दुसऱ्या जागेवर झोपले. झोप लागली 5व्या मिनिटाला पुन्हा भगवान पंढरी स्वप्नामध्ये आले. अरे मोतीरामा, झोपेची जागा बदलून काय होणार आहे? मी जे सांगतो ते अंतिम सत्य आहे. तू माळ घाल दत्तूबुवाकडून, तुझ्या हातून मला समाजाचं कल्याण करायचंय. 2 वेळा स्वप्न दृष्टांत झाला. मोतीराम महाराज उठले, धावतच मंदिरामध्ये गेले. पांडुरंगाच्या पायाला मिठी मारली. देवा, आज कृत्य झालो, इच्छा केली ते पावल. आज माझ्या जीवनाला दिशा मिळाली. विचारात पडलो होतो काय करावं. आज ठरलं, उरलेलं सगळं आयुष्य वारकरी संप्रदायाला झोकून द्यायचं, वारकरी संप्रदायाचं काम करायचं, रंजल्या गांजल्याची सेवा करायची, गोरगरिबांची सेवा करायची, व्यसनी माणसाला निर्व्यसनी बनवायचं, व्यभिचारी माणसाला सदाचारी बनवायचं, दुराचारी माणसाला सज्जन बनवायचं. ज्याचं संसारात लक्ष नाही त्याला संसारात लक्ष घालायला लावायचं. बस आजपासून समाजसेवेचा वसा मी घेतला. वयाच्या 23व्या वर्षी 1890ला माळ घातली महाराजांनी दत्तूबुवा महाराजांकडून. बोला दत्तूबुवा महाराज की. खंडाळीला गंगाखेड तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यात खंडाळी नावाचं गाव आहे. तिथं एका गृहस्थानं महाराजांना 12 एकर जमीन देण्याचं ठरवलं. मोतीराम महाराज म्हणले, बाबा जमीन तुझ्या लेकरा बाळांसाठी ठेव, त्यांचा संसार सुखाचा कर. मी संन्यासी आहे, मला काय लागतं? अंतराला जमीन आहे, पांघरायला आकाश आहे. निसर्गानं निर्माण केलेली झाडं खूप आहेत खायला, त्याची फळं खाऊ. आयुष्यभर एक पथ्य पाळलं महाराजांनी. संन्यासी जीवन जगायचं ना, ब्रह्मचारी जीवन जगायचं ना. मग कुठल्याही स्त्रीनं केलेला स्वयंपाक खायचा नाही. स्त्रीचा हातचा स्वयंपाक खायचा नाही. स्त्री देहाचा स्पर्श करून घ्यायचा नाही. कोणा संसारिकाच्या घरचं जेवण जेवायचं नाही. जीवन संन्यासाचं आहे. याला म्हणायचं संन्यास आणि याला म्हणायचं त्याग. संन्यासी तो त्याग संकल्पाचा. बोलणं सोपं आहे महाराज, वागणं कठीण आहे. बोलता वाटे सोपे, करणी करिता टीर कापे. जववरी तववरी वैराग्याच्या गोष्टी, जव सुंदर वनिता दृष्टी देखिली नाही बाप. जववरी तववरी जंबुक करी गर्जना, जव त्या पंचानना देखिले नाही बाप. वैराग्य बोलणारे लाखानं सापडतील, पण वैराग्य जगणारे लाखात एखादे असतात, करोडोत एखादे असतात. आणि त्या करोडोत लाखात जे एखादे आहेत ते आमचे मोतीराम महाराज आहेत. बोला मोतीराम महाराज की. निवृत्तीनाथ महाराजांसोबत फिरू लागले. असंच गौंडगाव नावाचं एक गाव आहे गंगाखेड तालुक्यामध्ये, फार भाविक गाव. दत्तू महाराज तिथं 7 दिवस बसून राहायचे आणि निवृत्तीनाथ महाराजांचं कीर्तन असायचं. निवृत्तीनाथ महाराज कीर्तनाला गेले, सोबत मोतीराम महाराजांना नेलं. इतके दिवस मोतीराम महाराज कीर्तनामध्ये चाल म्हणायचे, प्रमाण म्हणायचे. काय कोणास ठाऊक, महात्म्याच्या मनात आलं की काही होतं महाराज. आता मोतीराम महाराज 24-25 वर्षाचे झालेत. सहजच जेवण झाले. 9 वाजता कीर्तन. 8:45 वाजता निवृत्तीनाथ महाराजांनी पोरांना सांगितलं, पारावर जा, भजन सुरू करा, आम्ही फेटा बांधून येतो. फेटा पिशवीतून काढला आणि फेटा मोतीराम महाराजांच्या हातात दिला आणि सांगितलं, मोतीराम आज फेटा तू बांध,
आज तुझं कीर्तन करायचं आहे. गंगाखेड तालुका, परभणी जिल्हा, गौंडगाव नावाचं गाव, महाराजांचं पहिलं कीर्तन. ते म्हटले, महाराज अहो मी कुठं अभ्यास केला नाही, ग्रंथ अध्ययन केलं नाही. महाराज म्हटले, हे बघ, कितीही ज्ञानी झाला तरी तो वृक्ष ज्ञान सांगल. ज्ञान महत्वाचं नाही असं नाही, पण त्या ज्ञानासोबत जर प्रेम नसेल, भक्ती नसेल, तर ते ज्ञानाला किंमत नाही. एकनाथ महाराजांनी देवाकडे अपेक्षा व्यक्त केली आहे, देवा आम्हाला जर ज्ञान द्यायचं असेल तर भक्ती प्रेमासोबत असलेलं ज्ञान द्या, भक्ती प्रेमाशिवाय असलेलं ज्ञान आम्हाला नको. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. जय हो. अभिमान नित्य नवा तया माझी. भक्ती प्रेम असेल तर त्या ज्ञानाला किंमत आहे. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, आणि अर्थाविन पोथी वाचुनी काय. भजन करायचं तर प्रेम पाहिजे, नथनी घालायची तर नाक पाहिजे, आणि ओव्या गायच्या तर अर्थ सांगता आला पाहिजे. ते कबीरजीने एक फार गोड दृष्टांत दिला. कबीरजी एका मंदिरामध्ये बसले होते, प्रभुचिंतन चाललेलं. एका बाईला तिच्या नवऱ्यानं नथनी केली. नथनी कळते ना, जुन्या काळातल्या मावल्या घालायच्या, ती भली मोठी असायची नथनी. मधल्या काळात मग नथ आली, नथनीची धाकटी बहीण. सध्या दोघीचा धाकटा भाऊ आलाय, महबूबा. आता महिलांचा एक स्वभाव सांगतो. यांना दागिने करायचे असतात ते घालण्यासाठी नाही, शेजारणीची जिरवण्यासाठी. त्या बोलून दाखवतात, तिनं 2 तोळ्याचा केला ना, या दिवाळीला तिच्या नाकावर टिचून 4 तोळ्याचा करूनच दाखवते. एखादी बाई हळदी कुंकवाला आली ना, आता जानेवारी महिन्यात मकर संक्रांती हळदी कुंकू येतं, ती 2000ची साडी घालून आली ना, मग ही घरी जाणार, नवऱ्याला म्हणणार 4000ची साडी घ्या. तिनं काल हळदी कुंकवाला 2000ची घेऊन आली होती, पुढच्या हळदी कुंकवाला 4000ची घालून जाते आणि तिची जिरवतेच. म्हणजे महागड्या साड्या तिची जिरवण्यासाठी, दागिने तिच्या नाकावर टिचून. तिला केली नथनी. आता दागिने केल्यावर कोणीतरी विचारावं वाटतं. हा अंगठी घालणारे लोकही सारखं अंगठीचं बोट पुढं करतात. ती दाखवायची राहते ना अंगठी. ब्रासलेट घातलं तर असं हात करतात, ते गळ्यात असलं तर 2 बटणं उघडे ठेवतात, म्हणजे हे दिसलं पाहिजे ना. ते नथनी केल्यावर विचारली पाहिजे ना कोणी केली. हो, एका बाईला आमच्या मराठवाड्यात नथनी केली नवऱ्यानं, कोणीच विचारी ना. दिवस गेला सारा, वैतागलीन. संध्याकाळी ती गवताची गंजी असते ना, फुकूनच दिली. लोक विजवायला धावले, कोणी पाणी ओततं, पाणी ओततं, पाणी ही पाणी टाकू लागली. आणि तेवढ्यात एक शेजारीन आली, त्या पेटलेल्या प्रकाशामध्ये हिचं नाक चमकलं. आणि मग शेजाऱ्यानं म्हणले, बाई नथनी कधी केली? ती म्हणली, सकाळीच विचारलं असतं तर वळी कशाला फुकली असतं. विचारावं म्हणून. अहो, एकीनं तर नथनी केली, गावावर फिरली, कोणीच विचारेना. शेजारणीकडे गेली आणि म्हणली, बाई चहा ठेव. ती म्हणली, तू 3 महिने झालं चहा बंद केला होता, आज सोडायचा आहे नेम, कर चहा.
आली मोठी सोडला सांगायला लागली. तिनं चहा आण दिला केला. हे म्हणे हे बघ नुसत्या कपात आणू नको, बशी सकट आण. ती म्हणली बरं ठीक आहे बशी तर बशी. हिनं चहा बशीत वाचला, डाव्या हातानं बशी धरली आणि नथनी उजव्या हातानं वर धरली. आणि तिला म्हणू लागली काय की माय नथीनं चहाच पिता येत नाही. आणि मग ती म्हणली कधी केली नथनी? म्हणली आल्या आल्या विचारलं असतं तर चहा कशाला करायला लावला असता. 3 महिन्यापासून सोडला होता या नथीमुळं घ्यावा लागला. तसं त्या बाईला नथनी केली. ती मंदिरात गेली, दर्शन घेतलं, बाहेर आली आणि कबीरजीला म्हणली महाराज नथनी केली आहे नवऱ्यानं, 2 तोळ्याची आहे. येणार जाणार बायकांना शांताबाई इथं नाहीत ना कोणी, नाही तर उठायच्या. शांताबाई यांनी नथनी केली, कांताबाई यांनी नथनी केली, आत्या यांनी नथनी केली, मावशी यांनी नथनी केली. नथनी केली यांनी केली, नथनी केली यांनी केली, नथनी केली यांनी केली. कबीरजी जवळ गेले. बाई कळलं ना लोकांना नथनी केली नवऱ्यानं केली आहे, पण मला सांग नथनी करणाऱ्या नवऱ्याचं तू 1000 वेळा नाव घेतलं, नथनी करणाऱ्या नवऱ्याचं 1000, नाग देणाऱ्या देवाचं मंदिरात तरी घे की. त्यानं जर नाग दिलं नसतं तर नथनी काय गळ्यात बांधून हिंडली असती काय? याला म्हणायचं नाकाविन मोती, प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून काय. नथनी घालायची तर नाक पाहिजे, भजन करायचं तर प्रेम पाहिजे. ज्ञानी खूप आहेत रे समाजामध्ये, भक्तिप्रेमाचा प्रसार करणाऱ्या लोकांची गरज आहे. मला माहीत आहे तुझं भजन गोड आहे, तुझा आवाज सुंदर आहे आणि तू भक्तिप्रेमानं भरून गेलेलं कीर्तन करशील. 8:45 निवृत्तीनाथ महाराज सांगतायत आज तुझंच कीर्तन ऐकायचंय. काय भाग्य असेल महाराज. ज्यांनी जीवनात हाताला धरून परमार्थात आणलं त्यांनी स्वतःच्या हातानं मोतीराम महाराजांच्या डोक्यावर फेटा बांधला. आता पहिलंच कीर्तन म्हणल्यास फेटा कुठं बांधता येतो? माझा तर चालू कीर्तनच सुटायचा. मग असा व्यवस्थित बांधणारा पाहिजे. निवृत्तीनाथ महाराज म्हणले बस मी बांधतो. आणि स्वतः मार्गदर्शक निवृत्तीनाथ महाराज लोहगावकर यांनी फेटा बांधला. मोतीराम महाराजांनी गंधाचा टिळा वडला, अष्टगंध बुक्का लावला. आमचे गुरुवर्य म्हणायचे कीर्तनाला उभा राहताना कपाळ बिगर गंधाचं दिसता कामा नये. फेटा बांधल्यानंतर कपाळाला गंध लावा. कीर्तनात उभा असताना तुमच्या कपाळीचा गंध पाहणाऱ्या श्रोत्यांना दिसला पाहिजे. तुळशी माळगळा गोपीचंदन टिळा हे वारकऱ्याचं लक्षण आहे. कपाळी गंध लावला आणि महाराज सांगतात हे बघ मोतीराम, ज्ञानापेक्षा प्रेमी भक्ताचं कीर्तन देवाला आवडत असतं. जे प्रेमानं कीर्तन करतात त्यांच्या कीर्तनात देव येत असतो. नुसता येत नाही, त्या कीर्तनात देव नाचत असतो, देव डोलत असतो. असं कीर्तन कर, असं कीर्तन कर की अरे आम्हीच डोललो पाहिजे नवल नाही, देव सुद्धा डोलला पाहिजे. मनाभावातून मार्गदर्शन केलं आणि मोतीराम महाराज मंडपामध्ये जाऊन पोहोचले. लोकांना आश्चर्य वाटलं. निवृत्तीनाथ महाराजचं कीर्तन होतं, मोतीराम महाराज कसं काय कीर्तनाला आले? निवृत्तीनाथ महाराजांनी गेले आणि समोर उभे राहिले. सगळ्यांना सांगितलं हे पहा कोणी कुजबूज करायचं नाही, हा माझा निर्णय आहे. माझ्या मोतीराम महाराजाचं कीर्तन आज करायचं हे मी ठरवलंय. टाळकऱ्यांनी व्यवस्थित साथ करा, मृदंगवादकांनी व्यवस्थित साथ करा. माझं कीर्तन आहे या भावनेनं सगळ्यांनी साथ करा. माझा मोतीराम महाराज आज कीर्तनाला उभा राहतोय. एका खांबाला दत्तुबुवा महाराज बसलेत, दुसऱ्या खांबाला निवृत्तीनाथ महाराज बसलेत. काय शिष्याचं भाग्य असेल महाराज. ज्यांनी घडवलं त्या गुरूंच्या पुढं पहिलं कीर्तन करण्याची संधी. कीर्तनाचा अभंगही चरित्रामध्ये लिहिलाय मोतीराम महाराजांच्या. पहिल्या कीर्तनाचा पहिला अभंग होता आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आनिक हा सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण आम्ही नामाचे धारक.
काय कीर्तन रंगलं महाराज. गोड चाली लावून कीर्तनात समारोपाकडे गेलं. 9 ते 11 कीर्तन होणार होतं. 12 वाजले तरी श्रोते असे एकटक महाराजाकडे बघू लागले. 12:30 वाजले तरी एकटक बघू लागले. कीर्तन सुटावा असं कोणाला वाटतच नव्हतं. कीर्तन रंगात आलं. आता समारोपाच्या दिशेनं मोतीराम महाराजांचे डोळे भरून आले. सांगितलं, आज हे माझं पहिलंच कीर्तन आहे. मला काही कळत नाही, मला काही येत नाही. नाही ग्रंथाध्ययन केलं, नाही पाठांतर केलं, नाही कोण्या गुरुकडे जाऊन शिकलो. फक्त महाराजांचा फेटा वागवला, फेट्याची घडी केली, त्यांच्या मागं फिरत राहिलो. मी फक्त बोलतोय, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, बोलविता धनी वेगळाची. मी साळुंकीसारखं बोलण्याचं काम करतोय. बोलवणारे माझे श्रीगुरु समोर बसलेत. शब्द ना शब्द त्या माझ्या श्रीगुरूंचा आहे. आणि आज फेटा बांधताना माझ्या गुरु महाराजांनी, माझ्या निवृत्तीनाथ महाराजांनी मला सांगितलं होतं की मोतीराम महाराज असं कीर्तन करा, असं कीर्तन करा. आम्ही डोललो पाहिजे, नवल नाही. पांडुरंगाला विटेवर उभा राहण्याची इच्छा नाही झाली पाहिजे. त्यानं येऊन कीर्तनात टाळ घेऊन उभा राहायला पाहिजे आणि त्यानं डोलला पाहिजे. मोतीराम महाराज म्हटले, माझी काय तेवढी योग्यता नाही, माझी काय तेवढी पात्रता नाही. पण असं एक कीर्तन झालं होतं पंढरीच्या वाळवंटामध्ये. आवाज गोड होता महाराजांचा, बहारदार आवाज होता, पल्लेदार आवाज होता, भजनाची तयारी होती. महाराज म्हटले, एक काम करू, आपल्या कीर्तनात त्यानं यायचं तेव्हा येऊ गड्या. पण नामदेव महाराजांच्या कीर्तनात तो आला होता, तो नाचला होता, डोलला होता, एवढा नाचला होता की त्याचा पितांबर फिटला होता. आपण फक्त ते आळवण्याचा प्रयत्न करू आणि त्यानुसार भजन गाण्याचा प्रयत्न करू. मी गातो, मला सगळ्या टाळकऱ्यांनी साथ करा, बसलेल्यांनी साथ करा, असं महाराजांनी आवाहन केलं. आणि तो प्रसंग नामदेवरायाच्या कीर्तनात घडलेला. स्वतः महाराज सगळ्यांच्या पुढं पहिल्याच कीर्तनामध्ये तो प्रसंग उभा करतात. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला, प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीरा. ऐसे बोले कबीरा, ऐसे बोले कबीरा, ऐसे बोले ऐसे बोले कबीर. सावध होई देवा देवा. बसलेली मंडळी दोन्ही हात वर करा. 1-2 मिनटं माझ्या मोतीराम महाराजांचं कीर्तन आहे. सुरेल आवाजात महाराजांनी प्रमाण गायलंय. इकडं नामदेवरायांच्या कीर्तनाचा निर्देश आहे. कीर्तन नामदेवरायाचं, पहिली चाल माऊली महाराजांची, ज्ञानोबारायांची. इतकं रंगलं कीर्तन.
इकडं नामदेवरायाच्या कीर्तनात लोक डोलायला लागली, देव नाचायला लागलाय. तिकडं गौंडगावी आमच्या मोतीराम महाराजाच्या कीर्तनात दोन्ही गुरु महाराजांच्या डोळ्यातून अश्रुधारा येत आहेत. बेभान होऊन सगळेजण भजन करतात. 1-2 मिनिटं माझ्या पांडुरंगाचा जयघोष करत सगळ्यांनी टाळी वाजवून म्हणायचं, पांडुरंग 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 दोन्ही गुरूंच्या डोळ्याला धारा लागल्या. मोतीराम महाराज बेभान झालेत. कंबर कधी सुटून उपरनं गळून पडलं भान नाही. गुरूंनी खून खून बांधलेला फेटा एक पदर निसटून कधी अंगावर आला भान नाही. सगळे श्रोते तल्लीन तल्लीन मंत्रमुग्ध झाले. 1 वाजता कीर्तन संपलं. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये महाराजांचं कीर्तन संपलं. खाली पदर आलेला पदर पुन्हा निवृत्तीनाथ महाराज उठले. डोक्याला पदर फेट्याचा खोवला. आरती झाल्यावर सगळ्यांना निवृत्तीनाथ महाराज म्हणले, कोणी उठू नका, बसा. आणि मग बोलायला गुरु महाराज उभे राहिले. निवृत्तीनाथ महाराज महाराजांनी सांगितलं, माझ्या मोतीराम महाराजाचं कीर्तन मला वाटलं होतं 2 तास होईल. 4 तास कीर्तन झालं. आणि कीर्तन एवढं रंगून गेलं की आमच्या दोघांच्या डोळ्याला धारा कधी लागल्या आम्हाला कळलं नाही. हा फार मोठा नामधारक होणार आहे. हा फार मोठा धर्मप्रचारक होणार आहे. याच्या हातून अनेकांचं कल्याण होणार आहे. म्हणजे त्यांच्या भाषेत त्यांचे शब्द सांगतो. त्यांचे शब्द असे होते, आज हे एवढंसं रोपटं तुम्हाला दिसत असेल, पण हे रोपटं भविष्यामध्ये फार मोठं झाड होणार आहे. आणि या झाडाला लागलेली फळं समाज चाखणार आहे आणि तृप्त होणार आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी पहिल्या कीर्तनानंतर दिलेला हा आशीर्वाद आहे. हे झाड फार मोठं होणार आहे. 4 तास कीर्तन. आणि मग काय वार्ता पसरली सगळीकडे. 4 तास कीर्तन केलं महाराजांनी. सगळा समाज मंत्रमुग्ध केला. बस कीर्तन त्या उंचीचं आणि भजन तुम्ही केलं त्या उंचीचं असावं. भजन करायला कंटाळा करू नका. आपले डॉक्टर अशोकरावजी दाते बसूनच आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. कोणाला काही झालंच तर गोळ्या औषधाची बॅग सोबतच आहे. मीही काही कंटाळा करणार नाही. खूप चांगली पर्वणी त्यांनी घडवून आणली आपल्या सगळ्यासाठी. हे झाड फार मोठं होणार. मार्गदर्शक गुरु महाराजांचा आशीर्वाद आहे. आमच्याकडं गोदावरी आहे. गोदावरीचा उगम झालाय ब्रह्मगिरी पर्वतात त्र्यंबकेश्वरला. तिथून ती पुढे येते प्रवरेमध्ये. प्रवरा गोदावरीमध्ये सम्मिलित होते. संभाजीनगरला जायकवाडी प्रकल्पामध्ये पैठणला ती पोहोचते. तिथून जालना जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात माजलगाव, गेवराई या तालुक्यांमधून परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यात, सोनपेठ गंगाखेड तालुक्यात आमच्या संत जनाबाईची जन्मभूमी गंगाखेडला येते. तिथून मग विष्णुपुरी धरणामध्ये नांदेडला ती सम्मिलित होते. या गोदावरीच्या दोन्ही बाजूला काळी भोर जमीन महाराज. आत्ताही रस्ता करायचा म्हटलं ना 11 फूट खणावं लागतं. 11 फुटापर्यंत काळी भोर जमीन. जमिनी खूप चांगल्या आहेत आमच्याकडं, पण हा बाबाच कृपा करत नाही. आणि यावर्षी एवढी कृपा केली आहे की मागच्या 25 वर्षाचा बॅकलॉगच त्यानं भरून काढला की काय.
दिवाळी झाली तरी पडत होता, कार्तिकी यात्रेतही पडतच होता. एवढे दिवस आम्ही पाणी पाणी करून वैतागलो होतो, यावर्षी पाणी बघून वैतागलोय. गोदावरीच्या दुतर्फा काळ्या भोर जमिनी आहेत, 100 एकराचे नम्र एका जमीनदाराकडं. मग आता एवढी जमीन म्हटल्यावर एकही पीक मिळालं तरी खरीप आणि रब्बी 2 व्हायचे. आणि मग एवढे जमीनदार, पैसा, माणसं आचारानं बिघडलेले होते. बिघडलेले म्हणजे काय, वाह्यात नाद लागलेले. पैसा जास्त झाला की मग सगळेच, दारूचं दुकानही आठवतं, जुगाराचा अड्डाही आठवतो, लोकनाट्यही आठवतं, सगळीकडंच पैसा जायला काय महाराज. असे बिघडलेले लोक होते, म्हणजे थोडंसं पैशाच्या जीवावर मस्तीत आलेले लोक. ह्या गंगेच्या दोन्ही तीरावर असलेली जी गावं आहेत, त्या प्रत्येक गावात मोतीराम महाराजांनी कीर्तनाला पोहोचले. प्रत्येक गावात सप्ताह उभे केले, प्रत्येक गावात अन्नदानाची सवय लावली. आणि कित्येक जमीनदार माळकरी बनवून आजन्म त्यांच्या माळा टिकवल्या आणि दान धर्म करून प्रत्येक गावात मंदिर निर्मिती करून सप्ताह सुरू करण्याचं काम माझ्या मोतीराम महाराजांनी करून दाखवलं. मग जर असं काम ते करत असतील तर आम्ही त्यांना का म्हणू नये. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. रंजलेल्या गांजलेल्याला हाताशी धरणारे म्हणून तुम्ही संत मायबाप. उन्माद अवस्थेला गेलेल्यांना सन्मार्गाला लावणारे म्हणून तुम्ही संत मायबाप. बिघडलेल्या लोकांना दान धर्म करायला प्रवृत्त करणारे महाराज म्हणून तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. एकदा असं झालं महाराजांच्याच कीर्तनासाठी. देऊळगाव नावाचं गाव आहे गंगेच्या एका बाजूला, आणि मसला नावाचं गाव आहे गंगेच्या दुसऱ्या बाजूला. देऊळगाववरनं मसल्याला जायचं महाराजांना रात्रीच्या कीर्तनाला. दुपारी 4 वाजल्यापासून मुसळधार पाऊस. वर पाऊस झालेला, त्यामुळं गंगेला पूर आलेला. तिथंही पाऊस पडतोय. देऊळगावमध्ये महाराजांसोबत 10-5 लोक होते. ते म्हणले आपल्याला आज रात्री कीर्तनाला जायचंय मसल्याला. बाकीचे लोक म्हणले महाराज मुसळधार पाऊस चाललाय, कसं काय जायचं. महाराज म्हणले ते काय नाही, पडता जडभारी नेमानं टळे निर्धारी. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. पाणी काय खाणार आहे का आपल्याला, जायचं म्हणजे जायचं. तोंडावर टाळकरी हो हो म्हणले, आणि पुन्हा म्हणले कुठं नादाला लागता, यांचं काय मागं ना मोरीन खंडोबाची वारी. आपल्या मागं लेकरं बाळ आहेत, घर प्रपंच आहे, संसार आहे. येतो महाराज म्हणून सगळ्यांनी अंग काढून घेतलं. महाराजांनी 8 वाजेपर्यंत वाट बघितली. आता अंदाज घेतला हे येत नाहीत. महाराज म्हणले नाही आले तर नाही आले, आपला आपण जाऊ. महाराज एकटेच, गुडघ्या इतका चिखल. महाराज मी सांगितलं ना, जमिनी काळ्या भोर, पाय रावला की गुडघ्या इतका मध्ये जाऊ लागला. आता तुमच्याकडं ती पद्धत आहे का नाही की धोतराचा आचा कोचा खवायचं म्हणतात. धोतराचा आचा कोचा खावला, उपरनं कमरेला गुंडाळलं. चिखलातून वाट काढत काढत नदी तीरावर महाराज पोहोचले. अरे गोदावरी माता तरी अशा साधूचा अवमान करीलच कसं. आपोआप मार्ग सापडला. पूर आहे नदीला, पण महाराजांनी जिथं पाय ठेवावं तिथं गुडघ्या इतकंच पाणी, जिथं पाय ठेवावं तिथं गुडघ्या एवढंच पाणी. गुडघ्या एवढ्या पाण्यातून वाट करत 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 10 वाजेला मसला गावात महाराज पोहोचले. आणि गावात बातमी पोहोचली, मोतीराम महाराज आले, मोतीराम महाराज आले, मोतीराम महाराज आले. लगेच भजनी मंडळांनी तयारी केली, भजन उभं केलं आणि खणखणीत 3 तास कीर्तन तशा मुसळधार पावसामध्ये मंदिरामध्ये महाराजांनी करून दाखवलं. देव सखा जरी विश्वावघे कृपा करी. तिथं पाण्याचं संकट काय घेऊन बसलात. असे महाराजांच्या जीवनात अनेक प्रसंग येणार आहेत, अनेक चमत्कार घडणार आहेत. महाराजांच्या जीवनचरित्राचा परामर्श आपण घेतो आहोत. उर्वरित जीवनचरित्र आपल्याला
उद्याच्या चिंतनामध्ये पाहायचं आहे. सेवेला वाणीला याच ठिकाणी विराम. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत मोतीराम महाराज की जय. आजची कथा छान झाली. नामधारक म्हणून आपल्या पारमार्थिक कार्याची सुरुवात करणारे आणि मराठवाड्यामध्ये अनेक नामधारक निर्माण करणारे एक थोर साधू संत सत्पुरुष ते म्हणजे संत मोतीराम महाराज. त्यांचं कार्य आपण आजच्या भागामधून समजून घेतलं. हे कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. उद्याच्या कथेमधून देखील हे कार्य आपण अधिक विस्तारानं जाणून घेणार आहोत. त्यामुळे उद्याचा भाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे उद्याची कथा बघायला देखील अजिबात विसरू नका. आणि आता मात्र या भागापुरतं आपण इथेच थांबतोय. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता आपल्या आवडत्या कार्यक्रमात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा को पावड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. जय जय रामकृष्ण हरी.